म्हणजे मी नेहमी जेव्हा विचार करते आणि आदरणीय पवार साहेबांची धोरणं बघते, मला नेहमी असं वाटतं की छत्रपती शाहू फुले आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे, मी एक एक पान बघते की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी कुणाचा आदर्श ठेवला असेल, तर मला नेहमी असं वाटतं की ते शाहू महाराजांवर सगळ्यात जास्त प्रेम कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी केलं. किती कर्तृत्ववान माणूस. त्या काळामध्ये हॉस्टेल काढणं, आता हॉस्टेल काढलं काय कौतुक नाही, पण त्या काळामध्ये शिक्षणाचं धोरण, आणि हे खरं आहे, चांदी नाही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आयुष्यभर घरात राहिला असता कोण काय बोलत होतं, पण घोडा घेऊन फ्रेझरचं ऐकून त्याच्याशी मैत्री करून संपूर्ण आपल्या भागाचा अभ्यास करणं, लोकांच्या सुखदुःखात राहणं, दिस इज लिडरशिप. लिडरशिप म्हणजे नुसता सत्कार घेणं नाही, तुमच्या रोजच्या सुखदुःखात तुम्हाला दुःख झालं तर त्याला त्याची झळ बसली पाहिजे, असा राजा पाहिजे, असा नेता पाहिजे, असा लोकप्रतिनिधी पाहिजे. आणि तो लोकप्रतिनिधी जो स्वतःसाठी उभा राहू शकत नाही, तो तुमच्यासाठी कधी उभा राहणार. त्याच्यामुळे अशाच व्यक्तीला निवडून द्या जो ताठ मानेने मोडेल पण आयुष्यात वाकणार नाही. अशी लीडरशिप महाराष्ट्राला गरज आहे आणि ती समरजित गाडगेंकडे मी स्वतः. आणि नवीन पिढी आहे, अरे डरना मना आहे. कोण म्हणतात घाबरून घाबरून जगण्यात काय आयुष्य घालवायचे, बाकी कुछ भी करेंगे, चाकरी नहीं करेंगे किसके घर. छोट्या घरात राहू पण स्वाभिमानाने राहू. काय करायचे ते मोठे महाल जर जाऊन मुजरेच करायचे असते नाही चले. आणि ह्यालाच स्वाभिमानी मराठी म्हणतात.